नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असा दिनदर्शिका हा घटक आजच्या व्हिडिओमध्ये सोडून घेणार आहोत। दिनदर्शिका म्हणजेच कॅलेंडर, जे की आपल्या सर्वांना माहीत आहे। त्याच्याबद्दल काही रूल आहेत बघा। सर्वसामान्य वर्षामध्ये एकूण 365 दिवस असतात, म्हणजेच 52 आठवडे आणि 1 दिवस। या सर्वसामान्य वर्षामध्ये 1 जानेवारी आणि 31 डिसेंबर या दोन्ही दिवशी समान वार असतो। म्हणजे 1 जानेवारीला जर मंगळवार असेल तर 31 डिसेंबरला सुद्धा मंगळवारच असतो। आता दुसरं वर्ष आहे लीप वर्ष। लीप वर्ष म्हणजे काय? ज्या वर्षाला 4 ने भाग जातो त्या वर्षाला आपण काय म्हणतो? लीप वर्ष म्हणतो। लीप वर्षामध्ये एकूण 366 दिवस असतात, म्हणजेच 52 आठवडे आणि 2 दिवस। लीप वर्ष 2 दिवसांनी पुढे सरकते। यापुढचे काही रूल आहेत ते आपण उदाहरण सोडवताना पाहूया। इथे पहिला प्रश्न आहे, जर 2 मेला रविवार असेल तर त्याच महिन्याच्या शेवटच्या रविवारी कोणती तारीख असेल? बघा, 2 मेला रविवार असेल तर त्याच महिन्याच्या शेवटच्या रविवारी कोणती तारीख असेल असं आपल्याला विचारलं आहे। आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मे महिना किती दिवसांचा असतो? तर मे महिना 31 दिवसांचा असतो। मग बघा, 1 मेला 2 मेला जर रविवार आहे तर 1 मेला कोणता वार असणार आहे? शनिवार। 1 मेला शनिवार, 2 मेला रविवार आणि 3 मेला सोमवार। आता हा रूल आहे, दिनदर्शिकेचा रूल आहे, जर 31 दिवसांचा महिना असेल तर 1 तारखेचाच वार 29 तारखेला येतो, 2 तारखेचा वार 30 तारखेला येतो आणि 3 तारखेचा वार 31 तारखेला येतो। म्हणजे 31 दिवसांचा जर महिना असेल तर पहिले 3 दिवस आणि शेवटचे 3 दिवस यांना काय वार समान असतो? म्हणजे 1 आणि 29चा वार सेम असतो, 2 आणि 30चा वार सेम असतो, 3 तारखेला जो वार आहे तोच 31 तारखेला असतो। आता आपल्याला विचारलं आहे की त्याच महिन्याच्या शेवटच्या रविवारी, मग बघा 31 तारखेला कोणता वार आहे? तर सोमवार आहे। मग रविवार बघा, 30 तारखेला रविवार आहे। मग शेवटच्या रविवारी कोणती तारीख आहे? तर 30 तारीख। म्हणून इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 30। म्हणजे 30 तारखेला रविवार आहे। पुढचा प्रश्न बघूया। पुढचा प्रश्न आहे, 1 जुलै 2007ला रविवार होता तर त्या वर्षीचा स्वातंत्र्य दिन कोणत्या वाराला येईल? बघा, 1 जुलै 2007ला रविवार आहे। आपल्याला विचारले काय? स्वातंत्र्य दिन। मग आपल्याला माहिती आहे स्वातंत्र्य दिन कधी असतो? तर स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्टला असतो। मग आपल्याला वार कोणता काढायचा आहे? तर 15 ऑगस्टचा वार काढायचा आहे। 15 ऑगस्ट 2007चा आपल्याला काय काढायचं आहे? वार काढायचा आहे। आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, 1 जुलै 2007चा वार आहे रविवार। मग आपल्याला जुलै महिना म्हणजे 1 जुलैपासून 15 ऑगस्टपर्यंत आपल्याला दिवस काय करायचे आहेत? काउंट करायचे आहेत। मग बघा, जुलै महिना किती दिवसांचा आहे? तर जुलै महिना 31 दिवसांचा आहे। पण आपल्याला 1 तारखेचा वार माहिती आहे, म्हणून आपण या 31 दिवसामधून एक तारीख काय करायची आहे? वजा करायची आहे। मग 31 मधून 1 गेला तर इथे राहिले किती? 30 दिवस। म्हणजे जुलैचे हे 30 दिवस आणि जुलैच्या नंतर लगेचच महिना असतो ऑगस्ट। आपल्याला स्वातंत्र्य दिनाचा वार पाहिजे। मग स्वातंत्र्य दिन असतो 15 तारखेला, म्हणून मग फक्त इथे ऑगस्टचे 15 दिवस घ्यायचे। मग हे जुलैचे 30 दिवस आणि ऑगस्टचे 15 दिवस यांची बेरीज केली तर एकूण दिवस होतात 45। आपल्याला मी त्या आठवड्याचे वार आहेत 7, मग या 45 भागिले 7 करायचं आहे। मग 7च्या पड्यामध्ये 7 चौक 42, 45 मधून 42 गेले, बाकी किती आले? 3। मग जेवढी बाकी आल्यात, आता हा जुलै महिन्याच्या पुढे ऑगस्ट महिन्यात, मग ही जेवढी बाकी आले तेवढे या वाराच्या पुढे ही जेवढे बाकी आले तेवढे दिवस पुढे काउंट करायचे। मग रविवारच्या नंतर सोमवार, सोमवारच्या नंतर मंगळवार आणि मंगळवारच्या नंतर बुधवार। म्हणजेच 15 ऑगस्ट 2007 या दिवशी कोणता वार असणार आहे? तर बुधवार। मग बुधवार कुठे आहे? पर्याय क्रमांक 2 मध्ये। म्हणून इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, बुधवार। पुढचा प्रश्न आहे,
2009ची सुरुवात गुरुवाराने झाल्यास शेवट कोणत्या वाराने होईल? आता 2009 हे कोणतं वर्ष आहे? तर 2009 हे सामान्य वर्ष आहे. मग आपल्याला माहिती आहे सामान्य वर्षामध्ये 1 जानेवारीला जो वार आहे, आता सुरुवात सांगितली 2009ची सुरुवात, म्हणजेच 1 जानेवारीला जर गुरुवार असेल, 1 जानेवारी 2009ला जर गुरुवार असेल तर 31 शेवट विचारले. मग 31 डिसेंबर या दिवशी सुद्धा कोणता वार असणार आहे? तर गुरुवारच असेल. कारण आपल्याला माहिती आहे सामान्य वर्षामध्ये वर्षाच्या सुरुवातीचा जो वार आहे तोच वर्षाच्या शेवटला वार असतो. म्हणून इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गुरुवार. दिनदर्शिकेचे नियम जर आपल्याला माहीत असेल तर तिथे कॅल्क्युलेशन करायची काही गरज नाही. पुढचा प्रश्न बघूया. 2005चा नाताळ रविवारी असल्यास त्याच वर्षी महाराष्ट्र दिन कोणत्या वारी असेल? आता आपल्याला माहिती आहे नाताळ म्हणजेच आपण ख्रिसमस म्हणतो. मग नाताळ कधी असतो? तर 25 डिसेंबरला. इथे सुद्धा आपल्याला काही काढायची गरज नाही, आपल्याला सूत्र माहीत पाहिजे. 25 डिसेंबरला नाताळ असतो. आणि आपल्याला विचारलं आहे काय? तर आपल्याला महाराष्ट्र दिन विचारले. मग महाराष्ट्र दिन कधी असतो? तर महाराष्ट्र दिन 1 मेला असतो. महाराष्ट्र दिन 1 मेला असतो. आता इथे एक लक्षात ठेवायचं आहे, मी इथे बघा बा शी स्वा आणि हे टी, बा शी स्वा टी, या दिवशी एकच वार असतो, एकच वार असतो. आणि दुसरं गामना, हे शॉर्टकट आहे लक्षात ठेवायची. गामना या दिवशी सुद्धा एकच वार असतो. आता बा म्हणजे काय? तर बालदिन. मग बालदिन कधी असतो? 14 नोव्हेंबर. बघा बा म्हणजे बालदिन, बालदिन असतो 14 नोव्हेंबरला. शी म्हणजे शिक्षक दिन, शिक्षक दिन असतो 5 सप्टेंबरला. आणि स्वा म्हणजे स्वातंत्र्य दिन जो 15 ऑगस्टला असतो. आणि टी म्हणजे टिळक पुण्यतिथी जी 1 ऑगस्टला असते. मग या दिवशी बालदिन, शिक्षक दिन, स्वातंत्र्य दिन आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथी हे सगळे एकाच वर्षामध्ये, हे सर्व वार या सर्व दिवशी एकच वार येतो. म्हणजे बालदिनाला जर सोमवार असेल तर शिक्षक दिन त्याच वर्षातला शिक्षक दिन पण सोमवारी असणार आहे, स्वातंत्र्य दिन पण सोमवारी असणार आहे आणि टिळक पुण्यतिथी पण सोमवारी असणार आहे. म्हणून हे लक्षात ठेवायची ट्रिक आहे. आता इथे गामना, गा म्हणजे गांधी जयंती 2 ऑक्टोबर, म म्हणजे महाराष्ट्र दिन 1 मे आणि ना म्हणजे नाताळ 25 डिसेंबर. मग या तीनही दिवस एकाच वारी येतात. म्हणजे गांधी जयंती ज्या दिवशी असेल त्याच दिवशी महात्मा गांधी असणार आहे, म्हणजे तोच वार. गांधी जयंती जर गुरुवारी असेल तर गांधी जयंती जर गुरुवारी असेल तर महाराष्ट्र दिन सुद्धा त्याच वर्षामध्ये गुरुवारी असेल आणि नाताळ सुद्धा त्या वर्षामध्ये गुरुवारीच असेल. म्हणजे या तीनही दिवशी एकच वार असणार आहे. मग आता इथे आपल्याला तोच प्रश्न विचारला होता की 2005चा नाताळ जर रविवारी असेल तर त्याच वर्षी महाराष्ट्र दिन कोणत्या वारी आहे? मग सोपं होतं, इथे कॅल्क्युलेशन करायची काही गरज नाही. आपल्याला फक्त हे सूत्र माहीत असणं, काही रूल माहीत असणं गरजेचं आहे. मग जर नाताळ रविवारी आहे तर महाराष्ट्र दिन सुद्धा कधी असणार आहे? रविवारीच असणार आहे. म्हणून इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रविवारी. मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही प्रश्न सोडवून घेतलेले आहेत. यापुढच्या दिनदर्शिकेवरचे काही प्रश्न पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत. आशा करते आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.